झाली पाहिजे, अन्यथा 5व्या षटकामध्ये एक काडू तुम्हाला जे सर्कल आहे त्या सर्कलच्या आतमध्ये घ्यावं लागेल. आता संध्याकाळचं सत्र सुरू झालंय, म्हणजेच ह्या सत्रामध्ये फायदा कोणाला होऊ शकतो संदेशजी? नक्कीच कारण की बॅटिंग करणाऱ्या संघाने नाणेफेक जिंकली होती. सॉरी, क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने टॉस जिंकला होता आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. प्रमोद म्हात्रे एक लेजंड खेळाडू आहे, एक अनुभवी क्रिकेटर, ज्याने खऱ्या अर्थाने क्रिकेटचा मोठा वारसा चालवलेला आहे आपल्या गावाचं. जेव्हा जेव्हा जे हरी रांजुरी टीम संघाचं नाव घेतलं जाईल तेव्हा प्रमोद म्हात्रे यांचं आपण आवर्जून नाव घ्या. एक चांगला कलाकार देखील होता, आजही तो कलाकार आहे, एक चांगला बँड वादक आहे. मात्र तो बँडच्या मागे नाही तर क्रिकेटच्या मागे खऱ्या अर्थाने त्यांनी भरपूर मोठं नाव केलं सर. येस सर, नो डाऊट. आणि कॅप बघितली आपण तर एक वेगळीच कॅप, जेव्हा आपण दी वॉल राहुल द्रविड यांच्या चेहऱ्या डोक्यावर बघायचो, त्याचबरोबर रिकी पॉन्डिंग या खेळाडूच्या डोक्यावर बघायचो आणि टीम एल्गर या खेळाडूची आठवण मला झाली. विशेष म्हणजे टीम एल्गर एक असा खेळाडू होता ऑस्ट्रेलियनचा, ज्यांनी 2014 साली खऱ्या अर्थाने टेस्ट क्रिकेटला सुरुवात केली ऑस्ट्रेलियन संघाद्वारे. आणि ज्यावेळेस त्याला जी डेब्यू कॅच दिली होती त्यांनी 2024ला जेव्हा त्याचा शेवटचा मॅच होता त्यावेळेस तीच डेब्यू कॅच 2024 पर्यंत टिकवली. आणि हे कसं शक्य झालं? 11 वर्ष ती कॅप त्याने टिकवली. तसंच आज एक मोठं नाव आहे प्रमोद म्हात्रे या खेळाडूचं. नक्कीच नक्कीच अशा कॅप मी ज्युनियर ट्रॉफी अर्थातच हार्ट ऑफ भिवंडी सिटी विलासराव पाटील साहेबांचा जो ज्युनियर कप नेहमी आपण बघितला असेल, त्या कपमध्ये ज्युनियर खेळाडूंना जेव्हा ज्युनियर खेळाडू त्या स्पर्धेमध्ये खेळायचा त्या खेळाडूचा वेलकम म्हणून ती कॅप दिली जात असे. आणि ही कॅप मला तरी वाटतं त्या काळातलीच आहे, गेली 15 ते 17 वर्ष अगोदरची ही कॅप मला पाहायला मिळत आहे. ही कॅप मी तेव्हा बघितली होती, आता त्यानंतर प्रमोद म्हात्रे यांच्याकडे पाहायला मिळत आहे. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा पहिल्या 3 षटकांकरता मी समालोचक संदीप गावंड, वसई बापाने या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व खेळाडू, मान्यवर, आमचे प्रेक्षक राजे या सर्वांचं स्वागत करतोय. मॅच सुरू होतोय. 2 बॅटर उतरलेत बॅटिंग करताना महापोली टीमचे. अरबाज आणि उमेर या दोघांवर मोठी जबाबदारी असेल, भिस्त असेल. गेम अजून सुरू होत नाही आणि पंचांच्या भूमिकेमध्ये तुम्ही आता बघतायत 4 अंपायर्स आहेत. त्यामुळेच आता परेश महाजन आणि त्यांच्या सोबतीला पंच म्हणून गोकुलदास पाटील सरांना तुम्ही बघतायत. ही जोडी आपल्याला पंचांची या मॅच करता. मॅच सुरू करा प्लीज, गेम ऑन. वेळेचं बंधन असेल आणि वेळ आता आम्ही लावतोय कारण 4 वाजून 34 मिनिटं झालेत. 4 वाजून 35 मिनिटाने हा मॅच स्टार्ट होतोय. गोलंदाजी मार्गावर बंटी ग्रामीण फुलमधील हा मॅच सुरू झालाय. रांजनोळी विरुद्ध महापुली असा मॅच आहे. महापुली संघ बॅटिंग करतात आणि त्यांच्या बॅटर तयार. अरबा स्ट्रायकिंगकडे, उमेर नॉन स्ट्रायकिंगकडे. पंचांचा इशारा आलाय. मॅच सुरू होतोय. बंटी पहिलाच बॉल. ओहो, काय वेगळी ॲक्शन बघायला मिळाली पहिल्याच बॉलवर गोलंदाज बंटीची. आणि ऑन साईडला खेळून काढला शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने चेंडूला. 1 धाव पूर्ण केली. एका धावेनिशी बॅटर अरबाज याने आपलं खातं उघडलं. नक्कीच केतन म्हात्रे अर्थात बंटी, त्याला प्रेमाने बंटी म्हणत असतात आणि तो गोलंदाजी करतोय आणि एक फ्रंटलाईन गोलंदाज आहे आणि एक चांगली सुरुवात करताना आपल्या गोलंदाजीमध्ये. गावातील हे संघ आपल्याला बघायला मिळत आहेत ग्रामीण विभागामधून. ओहो, काय वेगळी ॲक्शन. पुन्हा एकदा एक चांगली ॲक्शनने गोलंदाजी तो करतोय. थोडीशी फ्लाईट जास्त दिली होती. पिच बॉल होता. बॅकवर्ड पॉईंट क्षेत्रामध्ये ढकलून दिला बॅटरने आणि त्याने सुद्धा 1 धाव पूर्ण केली. एक चांगली सुरुवात आपण म्हणू शकता मापोली स्पोर्ट मापोली टीम संघर्षाच्या माध्यमातून. नाणेफेकी हल्ल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना जे हरी रांजुरी टीम संघाने नाणेफेकी जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पहिल्या षटकाला आपण एन्जॉय करताना चांगली सुरुवात केतन म्हात्रेच्या माध्यमातून पाहायला मिळते. बघूया पुढचा चेंडू कसा असेल त्याचा. थोडासा शॉर्ट बॉल होता, आत वळणारा होता. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा विचार होतोय. गली क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता आणि या एका धावेच्या मदतीनं धावसंख्या 3. एक वेगळी ॲक्शन त्याची पाहायला मिळाली. 3ही चेंडू वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी टाकलेत या विकेटवर. नक्कीच चांगली सुरुवात देखील झालेली आहे. आणि जेव्हा टीम जे हरी रांजुरी टीम संघ खेळत असतात तेव्हा त्यांचे फॅन फॉलोअर जे आहेत भरपूर मोठ्या संख्येने उपस्थित असतात. आरके पाटील स्टँडमध्ये देखील आलेले आहे. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. युट्यूबच्या माध्यमात देखील अनेक आपण पाहतोय. युट्यूबच्या माध्यमातून जर विचार केला प्रिन्स म्युझिक यांच्या चॅनलवर अनेक दर्शक जोडलेले आहेत. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. नो डाऊट. यूट्यूब वाहिनी म्हटलं तर प्रत्येकाला ती पाहिजे जातं.
हो बघितलं तर फुल लेंथ बॉल होता. चेंडूला बॅकफुटला जाऊन कळून काढलं मिड ऑफ मध्ये. डीप मिड ऑफ मधून थ्रो येण्याआधी 2 धाबा बॅटर पूर्ण करतायत. 2 धाबांच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे यावेळेला ती 5 धाबा. या 2 धाबा जात आहेत बॅटर उमेरच्या खात्यामध्ये आणि उमेर पुन्हा एकदा स्ट्राईक इन कडे आलेत. चेंडू आपण बघितलं तर 4 धावसंख्या झाली आहे ती 5. तर नक्कीच दीपकला आपण इन ऍक्शन मध्ये पाहतोय. पहिला भिवंडी इमर्जन्सीच्या माध्यमातून मागचा मॅच खेळला आणि लगेचच ग्रामीण संघामध्ये खेळताना दीपकला आपण पाहतोय समोरच्या दिशेने फिल्डिंग पोझिशन मध्ये. ओहो चांगला फटका, चांगला चोप. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये. गोलंदाजाला मिळतं पहिलं यश आणि पहिला धक्का लागला बॅटिंग करणाऱ्या टीमला. उमेर इज गॉन. गावामध्ये होणार क्रिकेटचा संग्राम कडक. टेंभरपाडा भदवड गावामध्ये होणार क्रिकेटचा संग्राम कडक. सजतय गाजतय नावाजतय जय बजरंग चषक. सजतय गाजतय नावाजतय जय. खरोखरच ऊर्जेचं दैवत म्हणजेच बजरंग बळी आणि त्याच्या नावाने ही क्रिकेटची स्पर्धा आपल्याला इथे बघायला मिळते. आणि तीच ऊर्जा आता बॅटर मध्ये बघायला मिळेल काय. गोलंदाजांनी तर त्यांची ऊर्जा दाखवली आहे. 5 धाबा आणि पहिला धक्का, मोठा धक्का लागला बॅटिंग करणाऱ्या टीमला. तर नक्कीच आपण जो उल्लेख केला आपण जेबी ट्रॉफी 2025 जय बजरंग चषकाची तुम्ही ज्या प्रकारे उल्लेखनी करतायत, तुम्हाला सांगू इच्छिते प्रत्येक वर्षी ही स्पर्धा होत असते आणि काहीतरी नवीन करण्याचा नक्की त्यांचा प्रयत्न असतो. तो प्रयत्न यशस्वीरित्या यावर्षी पाहायला मिळत आहे. डे नाईट स्पर्धा खेळली जात आहे. मागच्या वर्षी आम्ही चर्चा केली आणि त्यानंतर खर्च देखील केला आणि चांगली फ्लड लाईट लावण्यात आलेली आहे. मला सुद्धा बजरंग बली पावलाय असं म्हणेन मी, कारण पहिल्यांदाच मी या स्टेडियमवर धावतं समालोचन पोहोचवतोय. याआधी असं स्टेडियम हे सातारा येथील कराडमध्ये आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम असं नाव आहे त्यांचं. इथे सुद्धा तेच नाव आहे आणि आता चांगला टर्न गोलंदाजाने इथे दाखवलाय. ओव्हरची समाप्ती, षटकाची समाप्ती, षटक क्रमांक 1 ची समाप्ती. बॅटिंग करणाऱ्या टीमची धावसंख्या झाली आहे ती 5. महापोलीस संघ बॅकफुटला गेलाय, फ्रंटफुटला यावं त्यांना लागेल. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकमध्ये आपण ऐकूया सुमधुर गीत. चर्चा करूया. थोडंसं आपले डीजे मास्टर ऑपरेटर बाजूला गेलेत त्यामुळेच चर्चा आपण करूया. पहिले षटक 5 धाबा 1 सफलता. नक्कीच 4 मिनिटं समाप्त झालेले आहेत. प्रमोद म्हात्रे टीमचे कॅप्टन, लक्षात घ्यायचे आपण 20 मिनिटाचा वेळ आहे. याच्या अगोदर आपण भिवंडी इमर्जन्सी टीम संघाच्या प्रथम इंटरमॅचेस संघाला आपण नक्कीच वेळेच्या बाबतीत एक खेळाडू 30 सर्कलमध्ये घेतला होता. आपण कोणत्या प्रकारे टाइमपास करू नका मैदानामध्ये. जो वेळ आहे त्या वेळानुसारच आपण षटक कंप्लीट करायचे आहेत. यानंतर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण तयारीमध्ये राहायचं आहे. खारबाव टीम, साई स्पोर्ट खारबाव आणि विलास स्मृती राहणार. बिग मॅच. पुढेही जाऊ नका मित्रांनो, अजून एक मोठा धमाका पाहायला मिळेल. यानंतर ग्रामीण पूल मधील आपल्याला पुढचा मॅच पाहायला मिळेल. बिग बॅटल. आणि आता त्यांचे काही खेळाडू सुद्धा इथे पोहोचतात. या मॅच कडे गोलंदाजी मार्गावर आता गोलंदाज येतोय रांजणोळी टीमचा विनीत. यंगस्टार आहे, यंग टॅलेंट आपल्याला बघायला मिळेल. दोन्ही इनने वापर होतोय. याआधी आपण स्वर्गीय श्याम नाईक गॅलरी इन कडून गोलंदाजी बघितली आणि आता इथे कॉमेंट्री बॉक्स इन कडून गोलंदाजी करण्याकरता सज्ज होतोय गोलंदाज विनीत. समोर उजव्या हाताचा बॅटर आहे अरबाज. खेळ करावा लागेल जिगरबाज. अरबाज या खेळाडूला ओ चॉक केलंय. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. शॉर्ट कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. एक धाव मिळाली अरबाज या खेळाडूला. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या 6. संत गतीने धावा येत आहेत. रोखलंय चांगल्या प्रकारे गोलंदाजाने. पुन्हा आता पुढचा चेंडू टाकण्याकरता गोलंदाज सज्ज होतं विनीत. संदेश पाटील आमच्या सोबत जुडले जात आहेत. दुसऱ्या बाजूला मयूर पाटील एक चांगले गुणलेखक आहेत, चांगले समालोचक सुद्धा आहेत आणि अर्थातच आज त्यांचा सुद्धा आवाज कदाचित आपल्याला ऐकायला मिळेल. दर्शन नाईक यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. थोड्याच वेळात ते उपस्थित होतील. पुढचा बॉल स्लोवर फन परंतु फुल पिच बॉल होता. चेंडूला ऑन साइडला खेळून काढलाय मिड ऑन मध्ये आणि फिल्डर आपण बघतोय केतन म्हात्रे. बंटी एक केतन म्हात्रे आपण बघितला जो वाकलनचा वाघ. ISPL ला थोड्याच दिवसामध्ये सुरुवात होणार आहे आणि त्या ISPL मध्ये करण अंबाला, अभिषेक दहलोज नंतर सर्वाधिक बोली त्या खेळाडूवर लागली गेली.
बायकर मॅन, त्याची आठवण मला झाली आज. चांगला ऑफस्टॉमर शफल आहे, चांगला फटका खेळलाय, एक धाव पूर्ण केली. फेकी येईपर्यंत एकच धावेवर समाधान मानावं लागतं. चांगली फिल्डिंग होतोय काव कॉर्नरच्या दिशेने क्षेत्ररक्षकाद्वारे. धावसंख्या पोहोचली ती 8 वर. 1.3 बॉलची समाप्ती. पूर्ण आता बांधून ठेवण्याचं काम केलं गोलंदाजाने. याचाच अर्थ या स्पर्धेकरता कसून सराव रांजणवाडी टीमद्वारे झाले. कारण एखादी स्पर्धा ज्यावेळेस आपण खेळण्यासाठी जातो ना, त्यावेळेस आपले 11 खेळाडू त्यांची युनिटी असायला पाहिजे. फुलटॉस बॉल अगोदरच बॅटरने हत्यार मॅनामधून काढलं होतं. वार व्यवस्थित करता आले नाही. मिड विकेट मधून थ्रो येण्याआधी एकच धाव मिळाली. धाव संख्या आहे ती 9 वर. अजूनही दुहेरी पर्यंत पोहोचले नाहीत. याचं कारण अतिशय चांगली उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी होत आहे. चांगले फिरकीपट्टू सुद्धा फिल्डिंग करणाऱ्या रांजणवाडी टीम मध्ये पाहायला मिळाले आणि तो फायदा झालाय. पुढचा बॉल विनीत याचा फुल लेंथ बॉल होता. ऑन साइडला स्कोअर लेगच्या रिझन मध्ये इन टू द गॅप. नो चान्स फॉर द फिल्डर. स्कोअर लेगच्या दिशेने जबरदस्त प्रहार, त्याचा उपहार, हा चौकार. एक चांगली सुरुवात आता म्हणू शकता आपण बॅटरच्या माध्यमातून. एक चौकार उशिरानंतर संघर्षमय चौकार इथे पाहायला मिळतोय. 4 धावांच्या मदतीनं आता धाव संख्या झाली आहे 13. 1.5 बॉलची समाप्ती. धाव संख्या झाली आहे ती 13 धावा. पुढचा बॉल मोठा फटका. चेंडू हवे येत आहे. हाय अँड हँडसम सिक्सर. बजरंग चषक. जय बजरंग मित्र मंडळाचा चषक स्वाभिमानाचा. एक मारा लेकिन सॉलिड मारा. हा षटकार सीमा रेखा पार. भरपूर उशिरानंतर एक चौकार आणि षटकार देखील पाहायला मिळाला संदीप सर. आउट ऑफ द स्टेडियम. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धाबा लागल्या जातात. 19 सुंदर फटका होता. खाऊ कॉर्नरच्याच दिशेने हा फटका. मिड विकेटला जरासा बाजूने आपल्याला हा फटका जाताना दिसला आणि 6 धाबांच्या मदतीने 19 धाबा झालेत. गोलंदाज मार्गावर गोलंदाज केतन आलेत. सांघिक 3रं आणि व्यक्तिगत 2रं षटक त्यांचं पाहायला मिळतंय. म्हणजेच केतन मात्र या खेळाडूवर जास्त विश्वास आहे फिल्डिंग करणाऱ्या रांजणवाडी टीमला. त्यामुळेच ते चांगलं काम करतायत. सातत्य राखल्यानंतर आपल्या नावाची चर्चा जास्त होते आणि समालोचकांच्या मुखातून जर तुम्हाला जास्तीत जास्त स्तुती तुमची हवी असेल तर संघाकरता काहीतरी करा. आपोआप तुमचं नाव त्या समालोचकांच्या मुखातून बाहेर पडेल. दिनेश प्रमोद म्हात्रे यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये केंद्रबिंदू यष्टीरक्षकाला समजलं जातं आणि ते केंद्रबिंदूच्या भूमिकेमध्ये आहेत. टेनिस विश्वातील एक नामवंत खेळाडू आहे. त्याची गुणवत्ता आपण बघतोय. आता बंटी तयार. केतन म्हात्रे. शॉर्ट बॉल ब्रेक होता. चेंडू हवेत आहे. ताकद कमी पडली. मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक करत नाही कोणती चूक आणि या विकेटने भागवली गोलंदाजाने संघाची भूक. जे हवं होतं ब्रेक थ्रू, तो ब्रेक थ्रू मिळून दिलाय. विकेटचं पतन. जय बजरंग मित्र मंडळाचा चषक स्वाभिमानाचा. भिवंडी शहराचा मानाचा आवडता क्रिकेट शौकीनांचा. भिवंडी शहराचा मानाचा. स्लो आउट कटर. हा चेंडू गोलंदाज बंटी याच्या माध्यमातून पडलाय, त्यांच्याकडून पडलाय आणि त्यामुळेच बॅटरला जो ताकद होती, लावायची होती ताकद, परंतु ती ताकद त्याला लावता आली नाही आणि हा दुसरा धक्का लागलाय. 2 गडी बाद. धावसंख्या 19. लगेच विकेट मिळाला इथे केतन म्हात्रेला. आपण पाहतोय न्यू बॅटर देखील लगेच मैदानाच्या आतमध्ये इंटर होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. यानंतर साई स्पोर्ट खारबाव टीम संघाच्या कॅप्टनने रिपोर्ट करायचा आहे. विलासमूर्ती राणा टीमचे कॅप्टन आपण देखील या टॉस बॉक्स मध्ये. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. पहिला दिवस या स्पर्धेचा आपण पाहतोय. JB ट्रॉफी 2025, जय बजरंग चषक 2025 मध्ये सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. नवीन बॅटर आलेत सेफ. संघाच्या सुरक्षिततेकरता त्यांना लढावं लागेल. इम्पॅक्ट इन लाईन. इम्पॅक्ट इन लाईन. मिडल स्टंपवर जाणारा चेंडू होता. अपील जसं केलं तसं पंचांचं बोट आकाशाकडे उंचावलंय. अजून एक धक्का. धक्का मागून धक्का. दे धक्का. गॉन.
क्रिकेट शौकीनांचा हे झटतय राबतय अभिमन्यू तरे झटतय राबतय अभिमन्यू तरे मंडळाचा अध्यक्ष घेऊन सभासदांना समक्ष सजतय गाजतय नावाजतय जय बज 2.2 बॉलची समाप्ती. धाव फळकावर धाबा लागल्या जात आहेत त्या 19 धाबा. महत्वपूर्ण बॅटर गोल्डन डकचा शिकार झालाय. सेफ हा खेळाडू आणि पायचीच्या स्वरूपात तो तंबूच्या आश्रयाला परततोय. सर जेबी ट्रॉफी 2025 ची पहिली हॅट्रिक पाहायला मिळेल का? विकेट हॅट्रिक पाहायला मिळेल का केतन मात्रेच्या माध्यमातून? बघूया केतन मात्रे. तो जरी वाकलनचा वाघ असला ना तरी केतन हा म्हात्रे हा रांजणोली टीमचा वाघ आहे आणि तो चांगला काम करतोय. आवश्यकता होती. या आधीच्या पहिल्या षटकात मध्ये सुद्धा त्याला विकेट मिळाली होती आणि आता 2 विकेट्स तो मिळवतोय. नवीन बॅटर आलाय अहरम. चेंडू हवेत होता. फ्लाय स्लिपच्या दिशेने चेंडू उडाला होता परंतु झेल काही घेता आला नाही. 1 धाव पूर्ण केली. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 20 धाबा. 2.3 बॉलची समाप्ती. हॅट्रिक जरी हुकली असली तरी संघाच्या हितार्थ त्याची चांगली गोलंदाजी होताना दिसतंय आपल्याला. आज प्रिन्स मूवीजचे कॅमेरामॅन जर आपण बघितले तर नीरज वर्मा आणि विवेक चांगलं काम या ठिकाणी करत आहेत. मनीष गुळवी हे सुद्धा उपस्थित आहेत आणि आमचे ऑपरेटर साई कृष्ण चांगलं काम करत आहेत. विजय पाटील चषक ज्याच्यामध्ये त्यांच्या आमच्या भेटीगाठी झाल्या होत्या 2023 मध्ये आणि त्याच्यानंतर आता येथील जेबी ट्रॉफी 2025 मध्ये भेटीगाठी होत आहेत. पुढचा बॉल शॉर्ट बॉल होता परंतु वेगळ्या ऍक्शनने चेंडू आत वळणारा पाहायला मिळाला. बघितलं तर इन कटर चेंडू होता परंतु इम्पॅक्ट आउटसाइड द लेग स्टंप होता. त्यामुळेच 1 धाव मिळेल लेग बायच्या स्वरूपात. एका अतिरिक्त धावण्याची धाव संख्या पुढे सरकली. धाव फळकावर धाबा लागल्या जातात 21 धाबा. 2.4 बॉलची समाप्ती. जय बजरंग चषक 2025चा महासंग्राम सुरू झालाय आणि आता प्रेक्षक हळूहळू या मैदानाच्या दिशेने येत आहेत या क्रिकेट स्पर्धेला पाहण्याकरता. आता स्लोवर वन अरहम आणि त्याने हा षटकार खेचलाय मिड विकेटच्या दिशेने. सुंदर फटका षटकार. रंग चषक सजतय गाजतय नावाजतय जय बजरंग चषक. गरज होती षटकाराची आणि तो षटकार आलाय अरहम या बॅटरच्या बॅटमधून. धाव संख्या पोहोचली 27 वर. 5 बॉलची समाप्ती. तिसरं षटक सुरू आहे. एक चांगली धावसंख्या आपण म्हणू शकतो संदीप सर कारण की तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे अजूनही आणि 27 धावा एक चांगला टोटल म्हणू शकतो आतापर्यंत. दुसऱ्या चेंडूची मागणी केली आहे कारण की चेंडू हा फार दूर गेलेला आहे. MRF चे चेंडू या ठिकाणी वापरले जात आहेत ज्या अधिकृत माहिती मिळते. कारण बऱ्याच ठिकाणी आपण बघितलं तर गुड शॉट चे कंपनीचे हेवी गुड शॉट क्वालिटीचे चेंडू वापरले जात आहेत. 60 कंपनीचे चेंडू वापरले जात आहेत. 70 हे सुद्धा चेंडू मी बघितले आहेत. त्याच्यानंतर आपण निव्या कॅप्टन हे चेंडू सुद्धा वापरले जात आहेत. परंतु एक इतिहास आहे या मैदानाचा. या मैदानावर हेच प्रकारचे चेंडू वापरले जात आहेत. धावसंख्या धाव फळकावर आहे ती 27 धाबा. 2.5 बॉलची समाप्ती. 3 गडी बाद 27 धाबा. 9 पेक्षाही जास्त सरासरीने वाटचाल सुरू आहे. दोन षटकानंतर जुना चेंडू तुम्हाला मिळेल माहिती देतात आपल्या आयोजक कमिटीच्या मेंबर्स जे इथे उपस्थित आहेत. पाहूया या शेवटच्या चेंडूवर काय होतंय तिसऱ्या षटकातील. ओ बेटर लाईन वाईड लाईनच्या आतून चेंडू बाहेर निघतोय. त्यामुळेच एक चांगला चेंडू गोलंदाज बंटी याने टाकलाय. 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धाबा आहेत महापोली स्पोर्ट्स महापोली टीम
सरासरी वाढवावी लागेल, कारण की यावर्षी नक्कीच जर आपण बघितलं या चालू हंगामामध्ये केतन मात्रे अर्थात बंटी ज्या प्रकारे फॉर्म मध्ये आहे, तर तुम्हाला 50+ धाबा नक्कीच बनवाव्या लागतील. हा, अर्थातच 50+ धाबा बनवावे लागतील, कारण बंटी याचा खेळ तुम्ही बघितलाय, तो बॅटिंग सुद्धा चांगली करतोय. त्यामुळेच हे सर्व हा दृष्टिकोन हा खेळाडूचा असायला पाहिजे. समोरच्या टीम मध्ये कोणते चांगले बॅटर आहेत त्या लक्षात घ्यायला पाहिजे बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बॅटरने. गोलंदाजीमध्ये विवेकला पाहतोय आपण. नक्की जिथून आता 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 27 धावा 9ची सरासरी इथे गाठली जात आहे टीम मापोली स्पोर्ट्स संघाच्या माध्यमातून. विवेकला एक चांगली गोलंदाजी करावी लागेल. पाहूया कोणत्या प्रकारचं आक्रमण इथे केला जाईल मापोली टीम संघाच्या माध्यमातून. एक मोठा रनअप राईट आर्म ओव्हर द विकेटने. शॉर्ट टर्नमॅन शॉट फाईन लेग आपण पाहतोय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर वर एक क्षेत्ररक्षक तैनात आहे. कव्हर डीप मध्ये एक क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेला आहे. पहिला चेंडू या षटकातील. हा खराब चेंडू होता. हुक करण्याचा प्रयत्न, मात्र या चेंडूवर फसला गेलाय फलंदाज. इथं मिळाला विकेट. पहिला विकेट घेताना विवेक आपण पाहतोय. मात्र आउट होण्यापूर्वी 14 धावांची खेळी आपल्या संघासाठी. चांगली सुरुवात करताना विवेक आपल्या गोलंदाजीमध्ये. अगदी बरोबर. बॅकवर्ड शॉर्ट लेगच्या दिशेने हा चेंडू गेलाय. फाईन लेगच्या वरून खेळायचं होतं, परंतु इथे चांगला झेल टिपला गेलाय आणि हा मोठा धक्का दिलाय महापोली स्पोर्ट्स टीमला. विकेट मिळाल्यानंतर आपण पाहतो मैदानाच्या मध्ये कॅप्टन आलाय आसिफ शेख. एक मोठं नाव आहे टेनिस क्रिकेट बॉल मधील. महापोली संघाचा जेव्हा जेव्हा आपण उल्लेख करतो तेव्हा आसिफ हा टीमचा कॅप्टन आहे आणि कॅप्टन नॉक खेळावाच लागेल. बॅटिंग चांगली करावीच लागेल. रन बनाने जरुरी है. विवेक राईट आर्म ओव्हर द विकेट. विकेट मिळाला विवेकला. दुसरा चेंडू देखील चांगला. प्ले अँड मिस. लेग कटर चेंडू पाहायला मिळाला. डॉट चेंडू. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. बिल्कुल, यहाँ पे लेग ब्रेक गेंदबाजी हो रही. गेंदबाज विवेक द्वारा एक सफलता तो उन्होंने यहाँ पे अर्जित की है. पहले गेंद पे उन्हें विकेट मिला था. चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते विवेकच्या माध्यमातून. हा देखील चांगला चेंडू, चांगला स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळते. कॅप मध्ये चालला चेंडू, चालला सीमा रेखापार येतोय चौकार. बिल्कुल, लेकिन ये कोशिश थी वाइड यॉर्कर डालने की गेंदबाज की, और गेंद को खदेड़ लिया बल्लेबाज ने, जहां पे 4 रन मिले. अथोड़क्स लॉन्ग ऑन की तरफ गेंद गई थी. चौका मिला बल्लेबाज को. धाव संख्या 31 धावा दाबल का 31 रन बन चुके अब विवेक. पहिल्या 2 चेंडूवर चांगली गोलंदाजी राहिली होती, मात्र मागच्या चेंडूवर एक चौकार आला होता. यावेळी हुक करण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू टाकला गेलाय. लेग कटर पुन्हा एकदा लेग ब्रेक केला जात आहे विकेटच्या माध्यमातून. डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. 4 चेंडू या षटकाचे समाप्त झालेले आहेत. एक मात्र चौकार तुम्हाला पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी करताना विवेक आपल्याला पाहायला मिळतोय. आसिफ सज्ज होत आहे. ऑफस्टिकच्या बाहेर निघून मारण्याचा प्रयत्न. बॅट वर आला नाहीये चेंडू. एक धाव कंप्लीट इथे होत आहे. लेग बायचा इशारा गोकुलदास पाटील सरांच्या माध्यमातून. या पंचकृषीतील एक नामांकित पंच आहेत आपण पाहतोय. गोकुलदास पाटील सर याच गावचे पंच आहेत. आणि आपण जर विचार केला, परेश महाजन सर टेनिस क्रिकेट बॉल मधील एक जबरदस्त खेळाडू म्हणून कोणगाव गावाचं नाव आपण आवर्जून घेत असतो. आणि लेदरचं जेव्हा नाव घेतलं जाईल तेव्हा नक्कीच शकील कुटी सर आणि त्याचबरोबर कल्याणवरून आलेले पंच आपण पाहतोय. शानू कुरेशी सर एक जबरदस्त खेळाडू म्हणून आपण त्यांना बघितलेला आहे. विवेक गोलंदाजी करताना 4थ्या षटकाचा खेळ सुरू आहे सध्या मैदानामध्ये. टीम महापोली प्रयत्न करतोय टार्गेट सेट करण्याचा, मात्र गोलंदाजी तितकी चांगली पाहायला मिळत आहे. मोठ्या फटक्यांना आजादी दिली जात नाहीये. षटक कंप्लीट. 4 षटकांचा खेळ समाप्त. 10 धाव फलकावर लागलेले आहेत.
33 धावा. संदीप सर, शेवटचा षटक आहे, किती धावा येणं फार महत्वाचे आहेत. खरं तर 50च्या आसपास जायला हवं होतं. समेत 5 षटकांमध्ये 4 षटकात 33 धावा झालेत. याचाच अर्थ 15 धावा तरी यायला पाहिजेत, जेणेकरून एका पहिल्या इनिंगमध्ये चांगलं टार्गेट असेल. संध्याकाळचं सत्र आहे आणि या सत्रामध्ये आपण गोलंदाजीला जास्त महत्त्व देत असतोय. नक्कीच नेक्स्ट मॅच साई स्पोर्ट खारबाव आणि विलास मूर्ती राहणार दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये आपण पोहोचायचं आहे, कारण की शेवटच्या षटकाचा खेळ बाकी आहे. इथून आता जर 15 धावा जर आल्या नाही तर गोलंदाजी करताना दबाव वाढू शकतो, तो म्हणजे मापोली टीम संघावर. आणि शेवटच्या षटकासाठी गोलंदाज आपण पाहतोय स्वतः टीमचे कॅप्टन प्रमोद म्हात्रे, एक जबरदस्त गोलंदाज म्हणून आपण नेहमी फ्रंटलाईन गोलंदाजी त्याची बघितले. मात्र या मॅच मध्ये शेवटचा षटक टाकत आहे आणि महत्वाचा षटक आहे. संदीप सर, असं नाही की इथून फलंदाजांना आझादी मिळेल, हे भरपूर अनुभव आहे क्रिकेटचा. एक चांगली गोलंदाजी नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल प्रमोद म्हात्रे याच्या माध्यमातून. बघूया आता प्रत्यक्षात आपल्याला दिसेलच कशा पद्धतीने ते गोलंदाजी करतील. स्ट्रायकिंगकडे बॅटर आहे आहरम, खेळण्यासाठी सज्ज होत आहे खेळपट्टीवर. डावखुरी हाताचा हा खेळाडू आणि उजव्या हाताचा गोलंदाज सामने गेली रिंगकडून प्रमोद म्हात्रे. पाहूया स्लॉगरचा षटक आहे. आहरमच्या बॅटमधून एक षटकार आलाय आतापर्यंत. हा चेंडू देखील समोर फॉलोथ्रो मध्ये अडवण्याचा प्रयत्न होता, मात्र चांगली फिल्डिंग, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, थ्रो चांगला येतोय. फक्त एकच धाव मिळेल. चांगली सुरुवात गोलंदाज प्रमोद म्हात्रे यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. टीमचे सेनापती, टीमचे कॅप्टन चांगली सुरुवात करताना आपल्या गोलंदाजीमध्ये 34 धावा धावफलकावर चाललेत. गोलंदाजाने तर चांगली सुरुवात केली. शेवटचं षटक आहे स्लॉग ओव्हर ज्याला आपण म्हणतोय, हाणामारीचं षटक ज्याला आपण म्हणतोय. हाणामारी म्हणजेच क्रिकेट मधली हाणामारी, षटकार किंवा चौकार मारायची. नक्कीच नक्कीच. मात्र स्लॉगर आहे, मोठे फटके पाहायला मिळतील का. टीमचे कॅप्टन आसिफ, कॅप्टन टू कॅप्टन, आता हा बॅटल चांगला पाहायला मिळेल. पाहूया प्रमोद म्हात्रे सरस होते की बॅटर आसिफ सज्ज होत आहे खेळण्यासाठी. एक मोठा फटका पाहायला मिळेल का प्रेक्षकांना. थोडस फिल्डिंग मध्ये परिवर्तन, थोडस शतरक्षक हलवला गेलाय. कव्हरचा शतरक्षक पॉइंट गलीमध्ये ठेवण्यात आलाय. प्रमोद म्हात्रे राईट आर्म ओव्हर द विकेट. आसिफचा हा मोठा फटका आहे, मात्र शतरक्षक आहे तिथे सुखदेव. चांगली फिल्डिंग इथे पाहायला मिळते. फक्त एकच धाव मिळेल. कंट्रोल गोलंदाजी पाहायला मिळते कॅप्टन प्रमोद म्हात्रेच्या माध्यमातून. म्हणूनच एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभव हा सर्वात मोठा गुरु असतो आणि तो अनुभव आहे या खेळाडूमध्ये. त्याच्याकडे असलेली ज्ञानाची शिदोरी ती अगदी योग्य पद्धतीने तिचा वापर या ठिकाणी ते करतायत. आता पुन्हा स्ट्रायकिंगकडे डावखुरे हाताचे बॅटर आलेत. नक्कीच आता हा देखील चांगला बॅटल आहे. याच्या अगोदर बॅटल प्रमोदने जिंकला होता, मात्र हा स्ट्रोक ऑफर करेल का पाहूया आपण. ऑफस्टिकचा चेंडू बॅटची एज नक्कीच घेतली आहे. शॉर्ट फाईन लेगचा शतरक्षक पहा चुकी इथे पाहायला मिळते, मात्र धाव जी आहे एकच मिळेल. थोडस कधी कधी सिनियर खेळाडू जेव्हा खेळतात टीम मध्ये, त्यांना फॉलो करणं फार महत्वाचं आहे. ज्युनियर खेळाडूंना संधी कमीच मिळत असतो, मात्र ज्या खेळाडूला संधी मिळते ना त्या खेळाडूने पूर्णपणे 100% देणं फार महत्वाचं आहे. कारण की आपण जेव्हा खेळतो लीग मॅचेस असतात तेव्हा 3 संधी असतात, कधी 4 असतात, मात्र जेव्हा नॉकआउट खेळतो तेव्हा एकच संधी असते आणि ती संधी हुकली का मग घरी. प्रमोद म्हात्रे चांगली गोलंदाजी करताना. ऑफस्टिकचा चेंडू ऑन साइडला मोठा फटका खेळायचा होता, बॅटवर आला नाहीये. डॉट चेंडू पाहायला मिळत आहे. अब हमारे साथ जुड़ चुके वॉइस ऑफ ठाणे सिद्दीक बाबे सर, आपका हार्दिक स्वागत है. दोनों ही टीम को कॉम्प्लीमेंट दिए उन्होंने, आपका हार्दिक स्वागत है. द ग्रेट वॉइस सिद्दीक बाबे सर. प्रमोद म्हात्रे पुढचा चेंडू, हा चांगला स्ट्रोक आहे. शतरक्षक देखील आहे मिड विकेट क्षेत्रामध्ये. एक धाव झाली आहे, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. आसिफला जावं लागेल डगआउट मध्ये. विकेट. टेमघरपाडा भगवड गावामध्ये होणार क्रिकेटचा संग्राम कडक. टेमघरपाडा भगवड गावामध्ये होणार क्रिकेटचा. संदीप सर, आपण एकच म्हणू शकता, आसिफ देखील आज आशेने आला असेल की 50 ते 60 धावा केलंय.
राजनौली टीमचं कौतुक करेन. धाव संख्या 37 आणि शेवटचा एक बॉल शिल्लक. नक्कीच तिखट मारा पाहायला मिळतो प्रमोद म्हात्रेच्या माध्यमातून. राईट आर्म ऑन द विकेट, न्यू बॅटर आलाय. शेवटचा चेंडू चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. एक धाव झाली आहे, हलकासा मिसफिल्ड आणि दुसरं धाव देखील कंप्लीट केला जात आहे. आणि आता शेवटच्या चेंडूवर आलेल्या या 2 धावा आपण पाहतोय. तर 39 धावा झालेल्या आहेत आणि 40 धावांचा बरोबर लक्ष ठेवण्यात आलेला आहे. तर आपण टॉस बॉक्स मध्ये नक्कीच संदीप सरांच्या सोबत जोडणार आहोत, कारण की तिथे 2 टीम साई स्पोर्ट खारबाव आणि विलासमूर्ती राहणार टीम संघ सज्ज झालेला आहे. मी जगदीश पाटील भगत बाबा यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते टॉस करण्यासाठी आपण नक्कीच स्वर्गीय जयाबाई अनंत नाईक टॉस बॉक्स मध्ये आपण जायचं आहे आणि आपल्या शुभास्ते पुढील मॅचचं आपण टॉस करायचंय. कॅप्टन पोचलेले आहेत. जाऊया वेळ न घेता टॉस बॉक्स मध्ये संदीप सरांसोबत. धन्यवाद. थँक्यू सो मच समदेची. जगदीश पाटील ज्या बाळकूम येथून येथे उपस्थित झालेत. भगत बाबा यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. एका बाजूला कॅप्टन आहेत भावेश आणि दुसऱ्या बाजूला चेतन आहेत. जगदीश पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करतोय. पहिला टॉस बघून घ्या. टॉस मध्ये आहे DJ दीपेश आणि दुसऱ्या बाजूला भाविक मंडप रेक्रुटर्स. हे टॉस मध्ये आहेत. दोघांपैकी एक उल्लेख करायचा आहे. भावेश, साई स्पोर्ट्स खारबाव विरुद्ध विलासमूर्ती राहणाल असा हा मॅच आपण बघणार आहोत. टॉस मध्ये आलाय DJ दीपेश. याचाच अर्थ टॉस खारबाव टीमचे कॅप्टन जिंकलाय. सर, मी विनंती करतो दोन्ही कॅप्टनला आपण शुभेच्छा द्या आणि अतिशय कक्षामध्ये विराजमान व्हा. कॅप्टन, टॉस जिंकलाय, 5 षटकांचा मॅच होतोय, ग्रामीण धमाका सुरू झालाय. निर्णय काय तुमचा? बॅटिंग. बॅटिंग करण्याचा निर्णय अचानकपणे तुम्ही घेतलाय. किती धावा सेट कराल, किती धावसंख्येपर्यंत मजल असेल तुमची, आणि त्याकरता तुमच्या टीम मध्ये कोणते चांगले खेळाडू आहेत जे धावा बनवतील? सर्व प्लेयर चांगलेच आहेत. जास्तीत जास्त धावा मारण्याचा प्रयत्न करू. एखाद्या स्टेडियमवर खेळणं आणि गावातील एखाद्या मैदानावर खेळणं हा अनुभव कसा असतो? स्टेडियमवर खेळण्याची मजा ती अलगच असते. कोणावर जास्त डिपेंड राहाल बॅटिंग मध्ये? सूरज पाटील बाहुबली आहे का आज टीम मध्ये? हो, आहे नक्कीच. तुम्हाला शुभेच्छा असतील. थँक्स अँड बेस्ट ऑफ लक. थँक्यू. या प्रतिक्रिया कॅप्टनच्या साई स्पोर्ट्स खारबाव टीमच्या. दुसऱ्या बाजूला आता भावेश माझ्यासोबत जोडले जात आहेत. विलासमूर्ती राहणार टीमचे कॅप्टन आहेत. भावेश, जर तुम्ही टॉस जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असता? फिल्डिंगच घेणार होतो आम्ही. म्हणजे मनासारखं झालंय. आता चेहऱ्यावर थोडंसं हास्य आलंय. किती धावसंख्येपर्यंत रोकाल? कारण चांगले खेळाडू सूरज पाटील आहे, प्रणय आहेत, चांगले खेळाडू त्यांच्या टीममध्ये असतील. त्यांना रोखण्याकरता काय रणनीती असेल तुमची? समोरची टीम चांगली आहे, चांगली बॅटिंग लाईन आहे. 50च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. तुमच्याकडे सुद्धा तसेच चांगले क्षमता असलेले गोलंदाज आहेत? हो, आहेत ना, गोलंदाज सुद्धा चांगले आहेत. कमी धावसंख्येवर रोखल्यानंतर जेव्हा तुमचा डाव सुरू होईल बॅटिंगचा, त्यावेळेस तुमच्या संघाला तुम्हाला कोणाकडून जास्त अपेक्षा असेल धावा बनवण्यामध्ये? देवेश नाईक आहे, अक्षय चौधरी आहे, गीतेश माले यांच्याकडून जास्त अपेक्षा असेल. इथे आल्यानंतर या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल तुम्हाला काय वाटतंय? कसं आहे हे आयोजन? आयोजन तर चांगलं आहे, ग्राउंड सुद्धा चांगलं आहे, खेळायला मजाच येते नेहमी या ग्राउंड. अपेक्षा करू एक टफ मॅच होईल आमच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी. हो, नक्कीच पूर्ण प्रयत्न करू. तुम्हाला शुभेच्छा असतील भावेश. बेस्ट ऑफ लक. दोघांनाही शुभेच्छा. टॉस या ठिकाणी झालंय आणि टॉस जिंकलाय साई स्पोर्ट्सच्या कॅप्टनने. टॉस जिंकून प्रथम त्यांनी बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि फिल्डिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये जावं लागेल. ते विलासमूर्ती राहणार या टीमला. होणारा मॅच हा 5 षटकांचा आहे. प्रेक्षको, हा काटेकी टक्कर मॅच असेल, त्यामुळे तुम्ही जास्त संख्येने इथे उपस्थिती दर्शवा. आम्ही सुद्धा थोड्याच वेळात कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा जॉईंट होतोय. तत्पूर्वी तुम्ही कुठेच जाऊ नका. बघत राहा, पाहत राहा. छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर सुरू असलेला टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम JB ट्रॉफी 2025. स्टील स्टेटून ऑन प्रिन्स मूवीज. नक्कीच मापोली टीम संघाने ऑब्जेक्शन घेतलेला आहे. तो म्हणजे जे हरी रांजोली टीम संघावर 12वा खेळाडू जर्सीमध्ये नाहीये. तर 2 धावाची पॅनल्टी जी आहे ती नक्कीच आपण स्कोर कार्डवर आपण ऍड करणार आहोत. जर टोटल जर बघितलं आपण 39 झाल्या होत्या तर 41 धावा झाल्या आणि त्या 42 धावांचा टार्गेट आसिफ ध्यान में रखना है. टारगेट अब बढ़ चुका है. 2 रन जो है पेनल्टी के ऐड किए अब और टारगेट जो है 42 रन बनाने आप. या पण ऐकूया संदीप सरांचा आवाज या डावासाठी.
खरोखरच चांगला मॅच होईल, कारण 2 धावा ज्या गेल्यात त्यामुळे थोडीशी आशा पल्लवित झालं फिल्डिंग करणारी टीमची. महापोली स्पोर्ट्स महापोली टीमने ज्यावेळेस बॅटिंग केली त्यावेळेस चांगले फटकेबाजी झाली नव्हती, परंतु आता गोलंदाजीमध्ये ते आपली गुणवत्ता सिद्ध करतील असं मला वाटतंय. जिंकण्याकरता टार्गेट आहे 42 या धावसंख्येचं आणि बॅटर आता रांजणोली टीमचे उतरलेत. जितू आणि सुखदेव दोन्ही टीमला शुभेच्छा यापूर्वीच दिलेत. काही त्यांचे समर्थक सुद्धा इथे जुडले गेलेत. यूट्यूबद्वारे सुद्धा काही कमेंट्स सुद्धा आले असतील आणि बरेचसे प्रेक्षक प्रिन्स मूव्हीजला जुडले गेलेत. घर बसल्या कोणी या स्पर्धेला बघतायत. डे नाईट क्रिकेटची स्पर्धा आहे, रजनी क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर असे क्रिकेटचं मैदान आहे, चोहे बाजूने चांगलं दृश्य आपल्याला बघायला मिळतंय या मैदानाच्या. आणि त्यामुळेच आज प्रकाश जोतात आलंय हे भादवड गाव. आज जर बघितलं तर संदेश पाटील आमच्यासोबत सुद्धा जुडले गेलेत. हरी जोशी हे सुद्धा उजव्या बाजूला आहेत. केमिसॉन ओ पहिलाच चेंडू स्विच हिट केलाय. चेंडू जातोय स्क्वेअरिस थर्ड मॅनच्या रिझन मध्ये. 1 बाउन्स ओव्हर द रोप, मिळते 4 धाबा, चौकार. संग्राम का खेळतानाच करत असत. बऱ्याचशा मैदानावर बघितलं आपण संदेशजी. इथे 4 धावांची चांगली सुरुवात करतोय बॅटर जितू. जिंकण्याकरता 42 धावांचं लक्ष आहे, त्यामुळेच टिचून मारा करावा लागेल, तिखट मारा करावा लागेल गोलंदाजाला. ओ शॉर्ट बॉल होता, इनसाइड आउटचा फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातो स्वीपर कव्हर पट्ट्या बाहेर. 1 नाही 2 नाही 3 नाही, मिळतंय धावा 4, चौकार. थँक्यू दीपेश. दोन्ही फॉर्मॅट मध्ये जितू खेळत आहे. याच्या अगोदर देखील आपण बघितला प्रथम इंटरव्ह्यूच्या संघामध्ये खेळताना, आणि आता गावाच्या संघामध्ये एक चांगली सुरुवात, बॅक टू बॅक 2 चौकार जितूच्या बॅट मधून तुम्हाला पाहायला मिळतात. एक चांगली सुरुवात इथे पाहायला मिळते टीम जिहारी रांजोली टीम संघाच्या माध्यमातून. ना धावासाठी ना भावासाठी, मी खेळतोय माझ्या गावासाठी. पुढे निघाला होता, फुल टॉस करून खेळून काढलं बॅकवर्ड स्कोअर लेग मध्ये. या चेंडूला 1 धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा विचार नाही यावेळेला जितूचा. एका धावेवरच तो समाधान मानतोय. आणि आता स्ट्राईक इन कडे सुखदेव येतोय. अनुभवी खेळाडू आहे सुखदेव, म्हणूनच त्याला मैदानाच्या आतमध्ये धाडलंय. धावसंख्या 9, 42 धाबा डिफेंड करायच्या आहे, त्यामुळे संपूर्ण ताकदीनिशी गोलंदाजी करावी लागेल फिल्डिंग करणाऱ्या महापोली स्पोर्ट्स महापोली टीमला. पुन्हा शॉर्ट बॉल होता, सरळ बॅटचा वापर केलाय. कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. कव्हर्स मध्ये फिल्डर होता, थ्रो येण्याआधी 1 धाव पूर्ण केली आणि एका धावनेचे सुखदेवने सुद्धा आपलं खातं ओपन केलं, अकाउंट ओपन केलं. हे खरं तंत्र आहे क्रिकेटचं, कारण एक बॅटर आक्रमक आहे ना, मग त्याला चांगली साथ देणं गरजेचं. ती साथ आता सुखदेव देताना दिसतोय. धावसंख्या 10, 4 बॉलची समाप्ती. विकेटचा शोध सुरू आहे. शॉर्ट बॉल ऑफ स्टंपर शफल झालाय. फाईन लेगच्या रिझन मध्ये चेंडूला पाठवून दिलंय. नो चान्स फॉर द फिल्डर, मिळतंय 4 धाबा, चौकार. जय बजरंग मित्र मंडळाचा चषक. गोलंदाजी चांगलीच होते, मात्र त्याहून चांगले स्ट्रोक पाहायला मिळते जितूच्या माध्यमातून. 3 चौकार आतापर्यंत त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या प्रेक्षकांना. कमबॅक करणं गरजेचं. फुल टॉस बॉल होता, कव्हरच्या दिशेने खेळायचा होता. चेंडू शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये जातोय. 1 धाव पूर्ण केली. पहिले षटक समाप्त झालंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रत्युत्तर दाखल 42 धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना बॅटिंग करताना रांजणोळी टीमची धावसंख्या बिनबाद नाबाद 15 विदाउट लॉस. पुन्हा एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये आपण ऐकूया सुमधुर गीत. स्वाभी मानाचा जय बजरंग मित्र मंडळाचा चषक स्वाभिमानाचा. भिवंडी शहराचा मानाचा आवडता क्रिकेट शौकीनांचा. भिवंडी शहराचा मानाचा आवडता क्रिकेट
पुन्हा एकदा संदेशची पर्यंत मी पोहोचतोय. 15 धावा झालेत. सुरुवात चांगली झाली बॅटिंग करणाऱ्या टीमची, परंतु आता गोलंदाजी करणाऱ्या टीमने काहीतरी रणनीती आखायला पाहिजे. ने अब हम इतना ही कह सकते, गुच्छों में विकेट लेने जरूरी है, गेंदबाजी अच्छी करनी होगी, क्षमता है काफी. मापोली स्पोर्ट मापोली अच्छी टीम है, विकेट जरूरी है, लेकिन अब कप्तान खुद गेंदबाजी करेंगे आसिफ. परंतु संदेशची क्षमता ही सांगितली जात नाही, तर क्षमता ही प्रत्यक्षात दाखवायला पाहिजे. आणि ती अर्थातच तुमचा अनुभव आहे, तुम्ही अनेक वेळा त्यांच्या समोर धावतं समालोचन करत असतात आणि तो एक्सपिरियन्स तुमच्या पाठीचे आहे. इथे काहीतरी वेगळे षडयंत्र आखावं लागेल विकेट घेण्याकरता. आता कॉमेंट्री बॉक्स इन कडून गोलंदाज आसिफ शेख तयार झालेत. विकेट प्राप्त करायचं आहे, त्यामुळेच ते आता चांगलं काम करतील काय. 23 नंबर की जर्सी है इस खिलाड़ी की. शॉर्ट बॉल होता, सोडून दिलाय, ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल आहे, त्यामुळेच गोकुळदास पाटील सरांनी व्हाईट बॉलचा इशारा केलाय. अतिरिक्त धाव मिळाली. अतिरिक्त धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली 16 धाबा. 42चा पाठलाग होतोय. सर्व काही व्यवस्थित घडतंय बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने, आणि म्हणूनच भयमध्ये आणायचं असेल तर चांगले बॉल टाकायला पाहिजेत. क्षेत्ररक्षकाने सुद्धा चांगली साथ त्यांना दिली पाहिजेत. दुसऱ्या षटकातील पहिलाच बॉल आसिफचा. ओव्हर पिच बॉल, चेंडूला ऑन साइडला खेळून काढलाय. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आता तैनात होता. थ्रो येण्याआधी एकच धाव मिळाली. बाबू चांगला थ्रो करतोय. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 17 धाबा. 17 बिनबाद नाबाद 17. त्रस्त करणारी भागीदारी दोघांनीही दाखवली आहे. दोन्ही बॅटर त्रस्त करतायत फिल्डिंग करणाऱ्या टीमला. युक्तीचा वापर करायला हवा. शॉर्ट बॉल, पूल पूल पॉवरफुल सिक्सर. योगीनांचा हे झटतय राबतय अभिमन्यू तरे, झटतय राबतय अभिमन्यू तरे. मंडळाचा अध्यक्ष घेऊन सभासदांना समक्ष, सजतय गाजतय नावाजतय जय बजरंग चषक. सजतय गाज. आय थिंक मोटू पतलू, मोटू पतलू मैदानाच्या आतमध्ये गेलेत. धावसंख्या 6 ने पुढे सरकली आणि धावसंख्या जर आपण बघितली यावेळेला तर ती झाली आहे 23 धाबा. 23 धाबा. बॅटरची भेट घेण्याकरता गेलेत मोटू पतली. आता कुठे चाललेत त्यांना दिसत नाही, बघूया. येस, चाललेत ते. तिसरे पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत की काय मोटू पतलू. एन्जॉय करतायत, एन्जॉय करतायत. अंपायर चॉकलेट असेल तर द्या. असं जाणार नाहीये तो मैदानाच्या बाहेर. नक्कीच आपलं लक्ष त्याच्याकडे होतं, मात्र त्याच्या खिशामध्ये जो चेंडू होता तो फक्त आणि फक्त गोकुलदास पाटील सरांनाच माहित होता. धावसंख्या 23 झाल्या. मजा येईल आज संपूर्ण रजनीमध्ये. स्विंग अँड मिस, थोडासा आत वळणारा बॉल होता. यष्टीरक्षक चुकलाय, थर्ड मॅनचा क्षेत्ररक्षक चुकलाय आणि फायदा बॅटिंग करणाऱ्या टीमला. पंच इशारा करतायत 22चा. अतिरिक्त धाव मिळाली. धावसंख्या 24. 42चा पाठलाग करायचा आहे. अजूनही 18 धावांची आवश्यकता आहे उर्वरित चेंडूंमध्ये. दुसरं षटकच सुरू आहे. असं वाटतं की एक तर्फा सामना होतोय असंच म्हणू शकता आपण संदीप सर. ज्या प्रकारे बॅटिंग होत आहे, दोन्ही बॅटर खूप चांगला खेळताना आपल्या पाहायला मिळतं खेळपट्टीवर. पाहूया काय घडतंय. पुन्हा बॅटरने बघितलं, निरीक्षण केलं, सोडून दिलं. व्हाईट बॉलचा इशारा पंच गोकुळदास पाटील सरांचा येतोय. धावसंख्या पोहोचली ती म्हणजेच 25 वर. एकतर्फा मॅच आणि एकतर्फा प्रेम खूप टेन्शन देत आहे, कारण एकतर्फा मॅच झाल्यानंतर मग जिंकण्याची जी शक्ती असते ती फार कमी होते पुढच्या मॅच मध्ये एखाद्या संघाची. इथे विकेट मिळवण्याचा प्रयत्न तर करतायत, परंतु विकेट कमी मिळत नाही. ऊर्जा ही जास्त या ठिकाणी पाहायला मिळते आणि मला अजूनही विश्वास आहे की फिल्डिंग करणारी टीम कमबॅक करेल. डाव्या बाजूला आणखीन एक टीम इथे पोहोचले, परंतु त्यांचा शेड्यूल आहे का रजनी क्रिकेटमध्ये ते काय मला ठाऊक नाही. ओ स्विंग अँड मिस, पुन्हा एकदा चेंडू मिस केला.
अर्थातच दत्त देवताचं वाहन आहे आणि बघितलं तर ते त्यांचं सुद्धा एक मंदिर, तुम्ही ज्यावेळेस छत्तीसगडला गेला ना तर छत्तीसगडमध्ये ह्या दत्तदेवताच्या वाहनाचं सुद्धा मंदिर तुम्हाला बघायला मिळेल. परंतु ते एक वेगळं मंदिर प्रत्यक्षात ह्या श्वानांचं पाहायला मिळतंय, कुत्र्यांचं ते मंदिर बघायला मिळतंय. ओ इथे बघितलं तर काय घडले बघूया. एक सोटी धाव मिळाली आणि पंचांचे हात सुद्धा त्या ठिकाणी फैलावले जात आहेत. 2 धावा बॅटर पूर्ण करतायत. 2+1 या 3 धावा मिळतील. 3 धावा मिळत आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमला. 3 धावांच्या मदतीनं संघाची धावसंख्या यावेळेला पोहोचली आहे 28 वर. स्कोर मूव्स ऑन 28. टीम की रन संख्या 28 रन. सन्माननीय नितीन म्हात्रे सध्या युट्यूबच्या माध्यमातून मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचा संघ अग्नेश 11 भादवड संघ देखील या स्पर्धेमध्ये जेबी ट्रॉफी मध्ये ते पाहायला विसरू नका मित्रांनो. तो देखील संघ खेळताना पाहायला मिळेल. नितीन म्हात्रे इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. आता हा 5वा बॉल होता दुसऱ्या षटकातील. सुंदररित्या फेक केला, हलक्या हाताने खेळून काढला. मिडऑन मध्ये चेंडू गेला. फेकी येईपर्यंत एकच धाव. धाव संख्या पोहोचली 29 वर. आरामात सर्व काही मिळतं, त्यामुळेच मोठा धोका हे बॅटर पत्करत नाही. दोघांमध्ये एकतर चांगली भागीदारी झाली आहे 29 धावांची. याआधी अगोदरच्या मॅच मध्ये सुद्धा एक चांगली भागीदारी होऊन सुद्धा पराभव हाती आला होता, तो म्हणजेच माहेरा स्पोर्ट्स संघाच्या. ओ स्लॉक केले चेंडूला, क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक दे चेंडू सीमारेषे पार. आर पार दमदार शामदार बहरदार डोलदार वजनदार बॅटरने ठोकलाय षटकार. टेमघरपाडा भादवड गावामध्ये होणार क्रिकेटचा संग्राम कडक. टेमघरपाडा भादवड गावामध्ये होणार क्रिकेटचा संग्राम कडक. सजतय गाजतय नावाजतय जय बजरंग आज चषक. नक्कीच भादवड, टेमघरपाडा, टेंभवली, घोरसई आणि कारोली या संघां देखील इन ऍक्शन मध्ये आपण बघणार आहोत. यस परंतु आता धावफळ काय झालं ती चर्चा करूया. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफळकावर धाबा आहेत त्या 35 धाबा. एकही गडी बाद झाला नाही. 7 धाबा पाहिजेत प्रत्युत्तरादाखल राजनोळी टीमला. अफलातून बॅटिंग करतायत आणि दोन्हीही बॅटर चांगलं प्रसन्न करतात प्रेक्षकांना. दुसऱ्या बाजूला त्रस्त केलंय फिल्डिंग करणाऱ्या टीमला. आता कमबॅक करणं हे कठीण आहे, परंतु प्रयत्न करायला हवेत. सुखदेव याची जर व्यक्तिगत धावसंख्या आपण बघितली तर 13 धावा त्याने बनवलेत आणि जितू हा खेळाडू 16 धावा बनवतोय. दोघांमध्ये चांगलं सामंजस्यपणा पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आलाय आकाश. काय टाकेल या सामन्यावर तो प्रकाश. एखादे विकेट, 1 ते 2 विकेट्स लगातार मिळाले तर दबाव येऊ शकतोय. 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉल मध्ये जिंकण्याकरता 7 धावांची गरज आहे. 18 चेंडू 7 धाबा. समोरच्या इन कडून तो आलाय. ओ चांगला स्लॉक केलाय, आडव्या बॅटचा केलाय वापर. चेंडू करते हवाई सफर. मिळत आहेत 6 धावा. डीप मिड विकेट पट्ट्या बाहेर. षटकार. सजतय गाजतय नावाजतय जय बजरंग चषक. स्कोर इज लेवल. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल होता आणि इथे तो सुद्धा जेल ड्रॉप केलाय. मॅच फिनिश. आणि ही जी फिनिश केलेली मॅच जर आपण बघितली तर 2.2 बॉल मध्येच या मॅचला संपवलंय. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. हार्ड लक या स्पर्धेमध्ये सहभाग दर्शवलाय त्याबद्दल महापोली स्पोर्ट्स महापोली टीमचा आम्ही आभार मानतोय. पुढील वाटचाली करता हार्दिक शुभेच्छा असतील. जय हरी राजनोळी टीमला. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर आपण थेट वळूया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. हु इज द मॅन ऑफ द मॅच ऐकूया सुमधुर गीत. नक्कीच आपण संधी डीजेला नव्हे तर आपण मॅन ऑफ द मॅच देऊया, कारण की ज्याने 2 षटक टाकले आणि धावा खर्च केल्या 13 आणि 3 विकेट महत्वाचे घेतले. नाव आहे केतन म्हात्रे. बंटी इज अ मॅन ऑफ द मॅच. कॉंग्रॅच्युलेशन बंटी. केतन आपण व्यासपीठावर यायचं. मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी आपल्याला दिली जाईल या मुख्य व्यासपीठावर. मोस्ट वेलकम अभिमन्यू तरे देखील उपस्थित झालेले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आज त्यांच्या माध्यमातून सुंदर असा शामियाना तुम्हाला पाहायला मिळत आहे. भाविक मंडप डेकोरेटर्स चे प्रोप्रायटर आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे.
आणि आपण केतनला मॅन ऑफ द मॅच देखील देणार आहोत या मुख्य व्यासपीठावर. चमकती ट्रॉफी इथे दिली जाईल. पुढचा मॅच फार मोठा मॅच आहे. राहणार आणि खारबाव यामधील पुढील मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. मित्रांनो कुठेही जाऊ नका. खारबाव संघाने नाणेफेकी जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि केतन आलेला आहे. तर मी भगत बाबांना विनंती करतोय, जगदीश पाटील बालकुमोर आलेले आहेत, त्यांना मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी आपण इथे देत आहोत. नक्कीच हरी मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी पोचवायची आपण. येस, पाहुण्यांच्या शुभास्ते ही ट्रॉफी इथे देत आहोत आपण केतन म्हात्रे अर्थात बंडी याला. कॉंग्रॅच्युलेशन केतन, पुढच्या मॅचसाठी तुला भरपूर शुभेच्छा. आपण वेळ न घेता आजच्या पुढच्या सामन्याला इथे सुरुवात इथे करणार आहोत आपण. चला आपण फिल्डिंग लावायचंय आणि मैदानामध्ये जी लहान मुलं अजूनही फिरत आहेत त्यांना विनंती असेल की आपण मैदान सोडायचंय. आजच्या दिवसातील एक मोठा मॅच नाणेफेकी जिंकण्याचा प्रथम फलंदाजी करताना आपण साई स्पोर्ट खारबाव संघाला आपण बघणार आहोत. तर विलासमूर्ती राहणार टीम संघ आपण आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. पंच आपण मैदानामध्ये जायचंय आणि सामन्याला इथे सुरुवात देखील आपण करत आहे. तर खारबाव संघाने स्वर्गीय मंजुलाबाई करसनतरे जो खेळाडू कक्ष आहे त्याच्यामध्ये बसायचा आहे.